हॅलो मुलांनो, मागच्या तासाला आपण अर्थशास्त्राचा अर्थ आणि त्याचबरोबर कौटिल्य यांचे अर्थशास्त्रीय दृष्टिकोन हे पाहिलेलं होतं. त्याचबरोबर आज आपल्याला या ठिकाणी अर्थशास्त्राच्या व्याख्या काय आहेत हे या ठिकाणी पाहायचं आहे. आता अर्थशास्त्राच्या व्याख्या ह्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या गोष्टीवर आधारित केलेल्या आहेत. यामध्ये पहिली अर्थशास्त्राची जी व्याख्या आहे ती आहे ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या. अर्थशास्त्राच्या एकूण 3 व्याख्या सांगितलेल्या आहेत. त्यापैकी पहिली व्याख्या आहे ॲडम स्मिथ यांची संपत्ती संबंधित अर्थशास्त्राची व्याख्या. आता ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक म्हणतात. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ त्याचबरोबर अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. म्हणजे अर्थशास्त्राचे जनक जर कोण असतील तर ते आहे ॲडम स्मिथ. की आता याच्यावरती एखादा प्रश्न आपला तयार होऊ शकतो की अर्थशास्त्राचे जनक जोड्याला जर आपण विचार केला तर आणि दुसऱ्या बाजूला येते ॲडम स्मिथ. तर अर्थशास्त्राचे जनक हे आपले ॲडम स्मिथ आहेत. आणि ॲडम स्मिथ हे कसल्या अर्थशास्त्रामध्ये तर ते सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांनी अर्थशास्त्राची संपत्ती संबंधित व्याख्या केलेली आहे आणि की या ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राची संपत्तीविषयक जी व्याख्या केलेली आहे ती 1776 मध्ये त्यांनी राष्ट्राची संपत्ती नावाचा ग्रंथ लिहिलेला होता आणि त्या ग्रंथामध्ये या ठिकाणी त्या अर्थशास्त्राची व्याख्या मांडलेली आहे. म्हणजे ॲडम स्मिथ नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ होते. ॲडम स्मिथना अर्थशास्त्राचे जनक मानले जाते. ॲडम स्मिथ यांनी 1776 साली राष्ट्राची संपत्ती नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये अर्थशास्त्राची संपत्ती संबंधित जी व्याख्या आहे ती व्याख्या केली. आता ॲडम स्मिथ यांची अर्थशास्त्राची व्याख्या संपत्ती संबंधित कशी आहे तर अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. ॲडम स्मिथ यांच्या मतानुसार अर्थशास्त्र म्हणजे काय तर ॲडम स्मिथच्या मतानुसार अर्थशास्त्र हे कशाचे शास्त्र आहे तर अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे. अशा पद्धतीनं हे ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. आता ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत की अर्थशास्त्र हे संपत्तीचं शास्त्र आहे म्हणत असताना याच्यामध्ये कोणकोणत्या मुद्द्यांचा त्यांनी समावेश केलेला आहे किंवा कोणकोणत्या गोष्टीचा या ठिकाणी त्यांनी विचार केलेला आहे. यामध्ये पहिला घटक आहे तो निरहस्तक्षेपाचे धोरण. म्हणजे याच्यामध्ये सरकारचं कसलंही हस्तक्षेप असणार नाही. म्हणजेच धोरण जे असणार आहे ते कसं असणार आहे निरहस्तक्षेपाचं धोरण असणार आहे. म्हणजे याच्यामध्ये कसलीही ढवळाढवळ केली जाणार नाही. भांडवल व संपत्तीचा साठा. आता भांडवल म्हणजे यंत्रतंत्र हत्यारं अवजारं कच्चा माल कारखान्याची इमारत या सगळ्या गोष्टींना अर्थशास्त्रामध्ये भांडवल असं म्हणतात. तर भांडवल आणि संपत्तीचा साठा आहे. त्यानंतर तिसरा घटक जो आहे किंवा मुद्दा तो आहे आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम. आर्थिक घडामोडी घडत असताना त्यामध्ये नैसर्गिक नियमांचा समावेश केलेला आहे. आणि चौथा मुद्दा जो आहे तो वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन या विशिष्ट पैलूला महत्त्व. वृद्धी म्हणजेच वाढ. तर आपली ही वाढ होत असताना ती वाढीमध्ये श्रम विभाजन या गोष्टीला त्याने विचार केलेला आहे. म्हणजे एखादी गोष्ट जर करायची असेल एखाद्या वस्तूचं उत्पादन वगैरे जर करायचं असेल तर त्या ठिकाणी श्रमाची विभागणी करून जर आपण उत्पादन केलं तर ते उत्पादन मोठ्या प्रमाणात आणि कमी वेळामध्ये जास्तीत जास्त होतं. अशा पद्धतीने अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे म्हणत असताना यामध्ये 4 गोष्टींना त्यांनी महत्त्व दिलेलं आहे किंवा 4 गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याच्यामध्ये 1 निरहस्तक्षेपाचे धोरण, 2 भांडवल व संपत्तीचा साठा, 3 आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम आणि 4 वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन या विशिष्ट पैलूला त्या ठिकाणी महत्त्व दिलेलं आहे. अशा पद्धतीनं हे ॲडम स्मिथ यांची अर्थशास्त्राची व्याख्या. आता यानंतर अर्थशास्त्राची दुसरी जी व्याख्या सांगितली ती आहे प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या. आता ॲडम स्मिथ यांची व्याख्या होती ती संपत्तीवर आधारित होती. तर मार्शलची जी व्याख्या आहे ही मार्शल यांची व्याख्या कशावर आधारित आहे कल्याणकारी अशा. म्हणजे थोडक्यात की समाजाचं कल्याण कसं होतं याच्यावर आधारित हे मार्शल यांच्या अर्थशास्त्राची व्याख्या आहे. आणि म्हणून मार्शल यांची कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या आता या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे. आता मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. यांना कसले अर्थशास्त्रज्ञ म्हणतात तर ते नवसनातनवादी अर्थशास्त्र होते. ॲडम स्मिथ होते ते सनातनवादी होते. तर मार्शल हे नवसनातनवादी असून त्यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिला.
मार्शल यांनी 1890 मध्ये अर्थशास्त्राची मूलतत्वे हा ग्रंथ लिहिला. मार्शल यांना नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असं म्हणतात आणि की हे जे अर्थशास्त्राची मूलतत्वे हे पुस्तक लिहिलं किंवा हे ग्रंथ लिहिला याच्यामध्ये त्यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या स्पष्ट केलेली आहे. आता मार्शल यांच्यामध्ये अर्थशास्त्राची व्याख्या कशी आहे तर अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रात प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. आता या व्याख्येमध्ये जर बघितलं तर या व्याख्येमध्ये कोणकोणते मुद्दे स्पष्ट होतात बघा. परत एकदा व्याख्या सांगते की अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये प्राप्ती व आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक व सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. आता या व्याख्येमधून स्पष्ट होणारे जे मुद्दे आहेत ते आहे पहिलं की अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसांचा अभ्यास. मार्शलच्या मतानुसार अर्थशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो तर सामान्य माणसांचा अभ्यास केला जातो की जो सर्वसाधारण जीवन जगतो अशा व्यक्तीचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. दुसरा मुद्दा अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र. अर्थशास्त्र म्हणजे कसल्या वर्तनाचे शास्त्र आहे तर अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र. एखाद्या व्यक्तीजवळ पैसा असतो मग आता या पैशाचा तो वापर कशा पद्धतीने करतो, त्याचं गुंतवणूक किती करतो, त्याचा उपभोग किती घेतो, त्याच्यापासून त्याला नफा किती होतो, त्याच्यापासून त्याला तोटा किती होतो, त्या पैशाच्या सहाय्याने तो कोणकोणत्या गरजा भागवतो, त्या साधनाचा वापर तो कशा तऱ्हेने करतो, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून अर्थशास्त्रामध्ये मानवाचं आर्थिक वर्तन कसं आहे या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. म्हणजे व्यक्ती आपल्या जवळच्या पैशाची गुंतवणूक बचत वगैरे कसं करतो याचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये मार्शलच्या मतानुसार केला जातो. अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास. अर्थशास्त्रामध्ये भौतिक कल्याण म्हणजे आपल्या सर्व गरजा पूर्ण होत्यात का नाही आणि सर्व गरजा जर पूर्ण झाल्या तर त्या ठिकाणी भौतिक कल्याण साध्य झालं असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि म्हणूनच मार्शल यांची व्याख्या जी आहे ती कल्याणावर आधारित आहे. जर व्यक्तीचं कल्याण झालं तर त्या ठिकाणी संपूर्ण देशाचं कल्याण होतं असं या ठिकाणी मानलं जातं. आणि म्हणूनच की अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास. समाजातील सर्व लोकांच्या सर्व गरजा या पूर्ण होतात का, भौतिक कल्याण साध्य झालेलं आहे का याचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. अर्थशास्त्रामध्ये केवळ संपत्तीचा अभ्यास केला जात नाही तर ती संपत्ती जी आहे त्या संपत्तीचा विनियोग व्यक्ती कशा पद्धतीने करतो, त्याचं वर्तन कसं असतं या वर्तनाचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये मार्शलच्या मतानुसार केला जातं. आणि म्हणून अर्थशास्त्र केवळ संपत्तीचा अभ्यास नाही. अशा पद्धतीनं की मार्शल यांची जी व्याख्या आहे ती मार्शल यांची व्याख्या कशी आहे तर मार्शल यांची व्याख्या कल्याणावर आधारित आहे. समाजातील लोकांचं कल्याण साध्य झालेलं आहे का नाही याच्यासाठी अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून की मार्शल यांची व्याख्या जी आहे ती कशावर आधारित आहे, कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या म्हणजेच समाजाच्या कल्याणावर आधारित ही व्याख्या आहे. आता तिसरी जी व्याख्या आहे ती आहे लिओनेल रॉबिन्स यांची दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या. सगळ्यांनी अर्थशास्त्राचीच व्याख्या सांगितलेली आहे पण प्रत्येकाने व्याख्या करत असताना एकेका गोष्टीचा विचार करून या ठिकाणी व्याख्या तयार केलेल्या आहेत. ॲडम स्मिथने जर बघितलं तर त्यांनी संपत्तीवर भर दिला किंवा संपत्ती ही एकच गोष्ट लक्षात घेतली त्याच्यावर आधारित अर्थशास्त्र व्याख्या केली. मार्शल यांचा विचार केला तर मार्शल यांनी कल्याणाला विचारात घेऊन या ठिकाणी अर्थशास्त्राची व्याख्या केली. तर रॉबिन्सन यांची जर बघितले तर रॉबिन्सन यांनी दुर्मिळतेला लक्षात घेऊन या ठिकाणी अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. आणि म्हणून लिओनेल रॉबिन्सन यांची दुर्मिळतेवर आधारित अर्थशास्त्राची व्याख्या या ठिकाणी आपल्याला पाहावयाची आहे. तर अर्थशास्त्राची ही अतिशय प्रसिद्ध व्याख्या आहे आणि ही सर्वमान्य अशी व्याख्या आहे की रॉबिन्स यांनी 1932 साली अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व हे पुस्तक प्रकाशित केलं. प्रत्येक अर्थशास्त्रज्ञ त्यांनी लिहिलेलं पुस्तक ते कोणत्या साली प्रकाशित झालं ती सांग. तर रॉबिन्सन यांनी किती साली पुस्तक लिहिलेलं आहे 1932 साली लिहिलेलं आहे. पुस्तकाचं नाव काय आहे त्यांच्या अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व. आणि या पुस्तकामध्ये त्यांनी अर्थशास्त्राची दुर्मिळतेवर आधारित व्याख्या सांगितलेली आहे की 1932 रॉबिन्सन यांचे अर्थशास्त्राचे स्वरूप व महत्त्व हे पुस्तक आणि या पुस्तकामध्ये अर्थशास्त्राची त्यांनी व्याख्या सांगितलेली आहे. आता
यांच्यापेक्षा सुद्धा जास्त व्याख्या प्रचलित झाली ती रॉबिन्सन यांची. मग आता ही रॉबिन्सनची कशावर आधारित व्याख्या आहे? दुर्मिळतेवर आधारित व्याख्या आहे. आता दुर्मिळतेवर आधारित व्याख्या करत असताना त्यांनी अर्थशास्त्राची व्याख्या कशा पद्धतीनं केलेली आहे? तर त्यांची व्याख्या अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. अतिशय सुंदर आणि अतिशय छान ही रॉबिन्सन यांची अर्थशास्त्राची व्याख्या आहे. आता ही व्याख्या लक्षात घेत असताना याचे टप्पे पडून जर आपण लक्षात घेतले तर अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला पाठ करता येते आणि समजायला सुद्धा ती सोपी जाते. तर बघा परत की अर्थशास्त्र म्हणजेच काय? अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ, अमर्यादित गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. आता या शास्त्रामध्ये कोणकोणते मुद्दे स्पष्ट झालेले आहेत? तर पहिला मुद्दा आहे याच्यामध्ये तो अमर्याद गरजा किंवा त्या गरजांना साध्य किंवा साध्ये असे या ठिकाणी म्हणलेलं आहे. आणि म्हणून की मानवाच्या गरजा रॉबिन्सनच्या मतानुसार कशा आहेत? तर अमर्याद आहेत. की मानवाच्या गरजा या अगणित आहेत, मानवाच्या गरजा या असंख्य आहेत. आणि मग त्या गरजांचा विचार या रॉबिन्सनची जी व्याख्या आहे त्या व्याख्येमध्ये केलेला आहे. त्यानंतर त्या ज्या गरजा आहेत त्या गरजा भागविण्याची जी साधनं आहेत ती साधनं मात्र कशी आहेत? तर मर्यादित आहेत. त्याच्यावर आपण मागच्या तासात थोडंसं पाहिलेलं आहे की गरजा ह्या असंख्य आहेत, अमर्यादित आहेत. पण गरजा भागविण्याची जी साधने आहेत ती मी सांगितलं तुम्हाला की वेळ आहे, श्रम आहे, पैसा आहे. हे श्रम, वेळ, पैसा, गरजा भागवण्याची जी साधनं आहेत एक तरी कशी आहेत? दुर्मिळ आहेत आणि त्याचबरोबर ती मर्यादित स्वरूपाची आहेत. आणि मग त्या मर्यादित साधनांचा कसा उपयोग हा व्यक्ती आपल्या जीवनात करतो याचा अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर गरजांचा प्राधान्यक्रम, की व्यक्तीच्या गरजा जरी असंख्य असल्या, गरजा जरी अमर्यादित असल्या, अगणित असल्या तरी त्या सर्वच गरजा काही सारख्या महत्त्वाच्या नसतात. काही ह्या गरजा अतिशय महत्त्वाच्या असतात, काही गरजा ह्या चैनीच्या असतात, काही गरजा या सुखद असतात, काही गरजा ह्या अति चैनीच्या असतात की ज्या नाही भागवल्या तरी सुद्धा आपलं भागू शकतं. मग अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या गरजा असतात. सगळ्या गरजा ह्या सारख्या महत्त्वाच्या नसतात. एक ऑब्जेक्टिव्हचं विधान या ठिकाणी तयार होतं की मानवाच्या सर्व गरजा सारख्याच महत्त्वाच्या नसतात. तर काही महत्त्वाच्या असतात, काही अति महत्त्वाच्या असतात, काही सुखसोयीच्या असतात, काही चैनीच्या असतात. काही गरजा ह्या अशा असतात की आपण जरी त्या नाही भागवल्या तरी सुद्धा आपलं जीवन हे घालवू शकतो आपण. आणि म्हणून या गरजांच्या आहेत त्या जरी असंख्य गरजा असल्या, अगणित गरजा असल्या तरी त्या गरजा सगळ्या सारख्या महत्त्वाच्या नसल्यामुळं त्यांना आपल्याला प्राधान्यक्रम देता येतो, त्यांना आपल्याला पसंतीक्रम देता येतो. कारण सर्व गरजा ह्या सारख्याच महत्त्वाच्या नाहीत. गरजा असंख्य आहेत, गरजा अमर्यादित आहेत, पण त्या सर्व गरजा सारख्या महत्त्वाच्या नाहीत आणि त्यामुळे त्यांना आपल्याला प्राधान्यक्रम देता येतो. मग सगळ्यात जी महत्त्वाची गरज आहे त्याला 1 नंबर द्यायचा, त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाची असेल त्याला 2 नंबर द्यायचा, त्याच्यापेक्षा कमी महत्त्वाची असेल त्याला 3 नंबर द्यायचा. काही गरजा ह्या नाही जरी त्याला नंबर दिला किंवा नाही जरी त्या भागवल्या तरी आपलं जीवन घालवता येतं. अशा जर असल्या त्या गरजा तशा सोडून दिल्या तरी काही हरकत नाही. आणि म्हणून जरी गरजा असंख्य असल्या तरी आपल्याला त्यांना प्राधान्यक्रम देता येतो किंवा आपल्याला त्यांना पसंती क्रमांक देता येतो. कारण सर्वच गरजा सारख्याच महत्त्वाच्या नसतात याचा विचार इथे केलेला आहे. आणि त्यानंतर साधनांचे पर्यायी उपयोग, की साधन एक आहे, मर्यादित आहे, त्याचबरोबर साधनं दुर्मिळ आहेत. पण जरी हे दुर्मिळ असली, जरी मर्यादित असली तर एक तर एक मर्यादित आणि ती मर्यादित साधनं असून सुद्धा त्याचे उपयोग हे अनेक आहेत. म्हणजे साधनांचे पर्यायी उपयोग आहेत. एका साधनांचा वापर आपल्याला अनेक कारणासाठी करता येतो. आता साधनं मी तुम्हाला सांगितली होती की श्रम आहे, तर मग मला सांगा त्या श्रमाचा वापर हे एकाच कामासाठी करता येतो का आपल्याला? त्या श्रमाचा वापर हे आपल्याला अनेक कामासाठी करता येतो. की एका वेळेचं जे आता मला सांगा, आता मी या ठिकाणी तुम्हाला हे एक लेक्चर देत आहे की एवढ्या वेळेमध्ये मी तुम्हाला लेक्चर देत आहे, समजा एक अर्धा तासामध्ये मी तुम्हाला लेक्चर देत आहे. तर हे अर्धा तास माझ्याकडे आहे. या अर्धा तासामध्ये की हे वेळ माझी मर्यादित आहे, पण ही मर्यादित असली तरी हे अर्ध्या तासाचा वापर मला अनेक कामासाठी करता येतो. की या अर्ध्या तासाचा वापर मला तुम्हाला लेक्चर देण्यासाठी करता येतो. या अर्ध्या तासाचा श्रमाचा वापर मला जर बाहेर जायचं असेल तर मला बाहेर जाण्यासाठी करता येतो.
त्याचबरोबर जर मला घरकाम करायचं असेल तर घरकाम करता येतं. म्हणजे माझ्या अंगामध्ये जे श्रम आहे ते माझ्या अंगामधल्या श्रमाचा वापर फक्त तुम्हाला शिकवण्यासाठीच करता येतो असं नाही, तर त्या श्रमाचा वापर मला तुम्हाला शिकवण्यासाठी करता येतो, बाहेर हिंडण्या फिरण्यासाठी करता येतो, घरात काम करण्यासाठी करता येतो, वाचन करायचं वाचनासाठी करता येतो, लिखाण करत असेल लिखाणासाठी करता येतो. म्हणजे माझ्या अंगामध्ये जे श्रम आहे तर ते एकतर माझं श्रम मर्यादित आहे. मी करून किती श्रम करणार आहे, ठराविक वेळ श्रम करणार आहे आणि म्हणून मर्यादित माझं श्रम आहे. पण ते श्रमाचा वापर मला अनेक कामासाठी किंवा अनेक गोष्टींसाठी करता येतो. त्याचबरोबर वेळ आहे. वेळेचं सुद्धा हेच उदाहरण घेता येतं की माझ्याकडे जर अर्धा तास वेळ असेल तर त्या अर्ध्या तासामध्ये मी तुम्हाला लेक्चर देऊ शकते, अर्ध्या तासामध्ये मी वाचन करू शकते, अर्ध्या तासामध्ये मला बाहेर जायचं असेल बाहेर जाऊन येऊ शकते, अर्ध्या तासामध्ये घरातलं काम करत असेल घरातलं काम करू शकते. म्हणजे तास अर्धाच आहे, पण त्या अर्ध्या तासामध्ये मला वेगवेगळी कामं त्या ठिकाणी करता येतात. म्हणजे माझ्याजवळचं जे वेळ आहे हे साधन आहे गरजा भागवण्याचं. गरजा किती आहेत? मला तुम्हाला शिकवायचं आहे, मला वाचायचं आहे, मला लिहायचं आहे, मला फिरायचं आहे, मला घरातलं काम करायचं आहे. 5 गरजा आहेत, पण वेळ मात्र किती आहे रे? अर्धाच तास आहे. आणि ह्या अर्धा तासामध्ये मला ह्या 5 गरजा भागवायच्या. तर मग हे 5 गरजा भागवताना अर्धा तासाचा जो वेळ आहे तो वेळ माझा कसा आहे? मर्यादित आहे. त्याचबरोबर माझ्याजवळचा जो वेळ आहे तो वेळ कसा आहे? दुर्मिळ आहे. आणि म्हणूनच मग हे साधन जे आहे गरजा भागवण्याचं जे साधन आहे हे साधन म्हणजे वेळ हे कसं आहे? तर पर्यायी उपयोगाचं आहे. एकाच साधनांचा वापर आपल्याला अनेक गोष्टींसाठी करता येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण छानसं देता येतं ते म्हणजे पैसा. की पैसा हे गरजा भागवण्याचं साधन आहे, उत्कृष्ट साधन आहे. मग आता गरजा तर असंख्य आहेत, पण पैसा जो आहे तो व्यक्तीचा पैसा कसा आहे? मर्यादित आहे का अमर्यादित आहे? मर्यादित आहे. बरं, पैसा हे अमाप आहे का? तर पैसा हा दुर्मिळ आहे. मग पैसा हे गरजा भागवण्याचं एक साधन आहे आणि मग पैसा हे गरजा भागवण्याचं एक साधन आहे, तर त्या पैसा या साधनाचे अनेक कामासाठी आपल्याला वापर करता येतो. आपल्याजवळ जर 500 रुपये असतील तर 500च रुपये आहेत, पण या 500 रुपयामध्ये आपल्याला अनेक गरजा त्या ठिकाणी भागवता येतात. मग त्या 500 रुपयाचा वापर आपण कसा करायचा याचा वापर या अर्थशास्त्रामध्ये या केला जातो. आणि म्हणून सगळ्यात छान जी व्याख्या आहे ती सगळ्यात छान व्याख्या जी आहे ती कोणाची आहे? लिओनार्डो रॉबिन्सन यांची. आणि सगळ्यात जास्त प्रसिद्ध व्याख्या आहे ही, सगळ्यात जास्त प्रचलित असलेली व्याख्या आहे, कारण याच्यामध्ये मानवाच्या दैनंदिन जीवनाचा थोडासा या ठिकाणी विचार केलेला आहे. आणि म्हणून सगळ्यात छान व्याख्या जी असेल तर ती कोणती आहे? ती रॉबिन्सन यांची. रॉबिन्सनची व्याख्या कशावर आधारित आहे? दुर्मिळतेवर. ॲडम स्मिथची व्याख्या कशावर आधारित आहे? संपत्तीवर. मार्शलची व्याख्या कशावर आधारित आहे? कल्याणावर. आणि रॉबिन्सनची व्याख्या कशावर आधारित आहे? तर ती आहे दुर्मिळतेवर. आणि म्हणून परत एकदा ही रॉबिन्सनची व्याख्या सांगते की अमर्याद गरजा आणि मर्यादित परंतु दुर्मिळ व पर्यायी उपयोगाची साधनं यांचा मेळ घालताना करण्यात येणाऱ्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय. आणि मग या व्याख्येमध्ये मुद्दे किती स्पष्ट झालेले आहेत? 4 मुद्दे स्पष्ट झालेले आहेत. 1 अमर्याद गरजा, 2 मर्यादित साधनं, 3 गरजांचा प्राधान्यक्रम आणि 4 आहे ते साधनांचे पर्यायी उपयोग. या 4 घटकांचा विचार या ठिकाणी या रॉबिन्सन यांनी अर्थशास्त्राच्या व्याख्येमध्ये केलेला आहे. या झाल्या आपल्या अर्थशास्त्राच्या 3 व्याख्या, ॲडम स्मिथची, मार्शलची आणि रॉबिन्सन यांची. आता या अर्थशास्त्राच्या शाखा ज्या आहेत ते शाखा आता आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. तर आपला मुद्दा लिहिलेला आहे तो अर्थशास्त्राच्या शाखा. आता अर्थशास्त्राच्या मुख्य 2 शाखा आहेत. एक आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं आहे ते आहे स्थूल अर्थशास्त्र. तर याच्यामध्ये पहिली जी शाखा आहे ती आहे आपली सूक्ष्म अर्थशास्त्र. तर सर रॅग्नर फ्रिश नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ होते आणि या रॅग्नर फ्रिश नावाच्या अर्थशास्त्रज्ञांनी 1933 साली अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली. अगोदर हे अर्थशास्त्र हे एकच अर्थशास्त्र होतं, पण 1933 साली अर्थशास्त्राची 2 शाखांमध्ये विभागणी केली आणि ते 2 शाखांमध्ये विभागणी करण्याचं जे श्रेय आहे ते श्रेय जातं कुणाला? रॅग्नर फ्रिश यांना. आणि त्या शाखा म्हणजे एक आहे ते सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं आहे ते स्थूल अर्थशास्त्र. आता हे जे शब्द आहेत ते ग्रीक शब्द मायक्रोस व मॅक्रोस यापासून आलेले आहेत. आता सूक्ष्म अर्थशास्त्राला मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं आणि मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र. आता मायक्रो जो शब्द आलेला आहे तो मायक्रो शब्द की मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेला आहे. मायक्रोस या ग्रीक शब्दापासून हा शब्द आलेला आहे, त्यालाच म्हटलं जातं सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि मॅक्रोस या शब्दापासून मॅक्रो इकॉनॉमिक्स आलेला आहे आणि
आणि मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच स्थूल अर्थशास्त्र. म्हणजे थोडक्यात मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र, तर मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजेच या ठिकाणी स्थूल अर्थशास्त्र. तर मायक्रो शब्दाचा उत्पत्ती मायक्रोस पासून झालेली आहे, तर मॅक्रो शब्दाची उत्पत्ती मॅक्रोस या शब्दापासून आलेली आहे. अशा पद्धतीने थोडक्यात आपले की अर्थशास्त्राच्या मुख्य 2 शाखा, एक सूक्ष्म अर्थशास्त्र आणि दुसरं आहे ते स्थूल अर्थशास्त्र. तर आता आपलं पहिली शाखा पाहिजे आहे, ती शाखा आहे आपली सूक्ष्म अर्थशास्त्र. आता सूक्ष्म म्हणजे काय? मायक्रो. सूक्ष्म म्हणजे मायक्रो आणि मायक्रो म्हणजे सूक्ष्म. तर सूक्ष्म म्हणजे लहान, इतकं लहान की अतिशय एखाद्या गोष्टीचा 1 दशलक्षांश भाग म्हणजेच सूक्ष्म, आणि म्हणून सूक्ष्म म्हणजे लहान. तर सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्राची एक ढोबळ व्याख्या आहे, आणि ती ढोबळ व्याख्या म्हणजेच काय आहे, तर वैयक्तिक घटकांच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. वैयक्तिक म्हणजे कसं रे, तर वैयक्तिक घटक म्हणजे एक घटक, आणि म्हणून विशिष्ट घटकाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र असं जरी म्हटलं तरी त्या ठिकाणी ती काही वावगं ठरणार नाही. आणि म्हणून वैयक्तिक घटकाच्या आर्थिक वर्तनाचा शब्द व्याख्या जरी लहान असली तरी शब्द महत्त्वाचे आहेत, की सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकाच्या एखाद्या घटकाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास केला जातो. एखाद्या घटकाच्या आर्थिक, नुसत्या वर्तनाचा नाही, तर एखाद्या घटकाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून वैयक्तिक घटकाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आता उदाहरण पाहिलं तर कुटुंब. मला सांगा तुम्ही स्पष्ट करा, थोडंसं लक्षात येते का बघा. वैयक्तिक म्हणजे एक कुटुंब आपला उदरनिर्वाह कसा करतो, एका कुटुंबाजवळ पैसे किती आहेत, त्या पैशाच्या सहाय्याने तो कोणत्या गरजा भागवतो, तो पैसा कसा खर्च करतो, कोणत्या गरजा भागवतो, कोणत्या वस्तूची मागणी करतो, या सगळ्या घटकांचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करतो. आणि म्हणूनच की एखादं वैयक्तिक कुटुंब आपलं जीवन कसं घालवतं याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये करतो. त्यानंतर उदाहरणार्थ कामगार, की एखादा कामगार आपल्या जवळच्या अमर्याद गरजा मर्यादित साधनांच्या साहाय्यानं तो कशा पूर्ण करतो याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. फर्म आहे, उद्योग आहे, म्हणजे एखादं कुटुंब आहे, एखादं कामगार आहे, एखादा फर्म आहे, एखादा उद्योग आहे, एखादा उद्योगपती आहे, एखादा व्यक्ती आहे. तर हे सगळे एक घटक आपल्या जवळचा पैसा कशा पद्धतीनं खर्च करतात, आपल्या गरजा कशा मर्यादित साधनांच्या साहाय्यानं पूर्ण करतात याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि म्हणून एक घटक, एका घटकाची आर्थिक वर्तणूक कशी आहे हे एका घटकाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकाच्या आर्थिक वर्तणुकीचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ एक कुटुंब, एक कामगार, एखादा फर्म, एखादा उद्योग. यानंतर की या सूक्ष्म अर्थशास्त्राची केनेथ बोल्डिंग नावाचे एक अर्थशास्त्रज्ञ आहेत, आणि या केनेथ बोल्डिंग नावाच्या अर्थशास्त्रज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या केलेली आहे. तर आता केनेथ बोल्डिंग यांची सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या कशा पद्धतीची आहे हे या ठिकाणी आता आपल्याला पाहायचं आहे. तर बोल्डिंगची व्याख्या बघा. विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र. आता यामध्ये जर विचार केला तर बघा की विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट म्हणजे काय असणार आहे, ती सर्वसामान्य असणार आहे का, नाही, तर विशिष्ट म्हणजे विशिष्टच, विशिष्ट म्हणजे एक. आणि म्हणून विशिष्ट उत्पादन संस्था कशा पद्धतीने आपलं कार्य पार पाडते याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. विशिष्ट कुटुंब, एक कुटुंब आपलं जीवन कसं घालवतं याचा अभ्यास केला जातो. वैयक्तिक किमती, वैयक्तिक किमती म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत बाजारामध्ये कशी निश्चित होते याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्यानंतर वैयक्तिक वेतन म्हणजे एका कामगाराला मिळणारे वेतन असेल किंवा एखाद्या मजुराला मिळणारी मजुरी असेल त्याच्या मजुरीचा, त्याच्या वेतनाचा अभ्यास केला जातो.
वैयक्तिक उत्पन्न, एका व्यक्तीला उत्पन्न कसं मिळतं याचा अभ्यास करतो. वैयक्तिक उद्योग म्हणजे एक व्यक्ती एक उद्योग कशा रीतीनं करतो, त्या उद्योगामध्ये कोणत्या वस्तूचं उत्पादन करतो, तो कुठं करतो, काय करतो, केव्हा करतो, त्याची किंमत किती ठेवतो याचा अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. आणि विशिष्ट वस्तूचा अभ्यास करतो. विशिष्ट वस्तू म्हणजे एकाच वस्तू आणि मग विशिष्ट म्हणजे एकच आणि म्हणून विशिष्ट उत्पादन संस्था, विशिष्ट कुटुंब, वैयक्तिक किमती, वेतन, उत्पन्न, वैयक्तिक उद्योग आणि विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि म्हणूनच की विशिष्ट घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सुद्धा सूक्ष्म अर्थशास्त्र होय. आणि म्हणूनच की थोडक्यात सांगायचं म्हणलं तर सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एखाद्या वैयक्तिक घटकांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये विशिष्ट घटकांचा अभ्यास केला जातो. आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे वैयक्तिक घटकाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र होय. किंवा गोल्डिंगच्या मतानुसार म्हणलं तर विशिष्ट कुटुंब, विशिष्ट कामगार, विशिष्ट व्यक्तीचं वेतन, विशिष्ट उत्पन्न, वैयक्तिक उद्योग, विशिष्ट वस्तूंचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण की सूक्ष्म अर्थशास्त्राच्या 3 व्याख्या आणि त्याचबरोबर अर्थशास्त्राच्या शाखा 2 यापैकी एक सूक्ष्म अर्थशास्त्र, दुसरी आहे ती स्थूल अर्थशास्त्र, तर त्यापैकी आपण पाहिलेली सूक्ष्म अर्थशास्त्र. यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राच्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत त्या मूलभूत संकल्पना आपल्याला पुढच्या तासाला पाहायच्या आहेत. धन्यवाद.